ओम. पुस्तकाचे अभिवाचन. पुस्तकाचे नाव वेद विज्ञान परिचय. मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक आचार्य आर्य नरेश. मराठी अनुवादक श्री माधव केशवराव देशपांडे, सचिव आर्य समाज ग्रंथालय, पिंपरी, पुणे. प्रकाशक आर्य प्रकाशन, ज्युरिया निवास, पिंपरी, पुणे. प्रकाशन तिथी रविवार, कार्तिक कृष्ण चतुर्थी, शालिवाहन शके 1934, विक्रम संवत 2068, सृष्टी संवत 1,97,08,53,114. तदनुसार आंग्ल दिनांक 2 डिसेंबर 2012. आर्य समाज डोंबिवली वार्षिकोत्सव प्रसंगी प्रकाशित. वाचक श्री दिलीप ल वैद्य, सदस्य आर्य समाज, नांदेड. नम्र निवेदन. वेद, वैदिक धर्म, ज्ञान आणि वेदातील विज्ञान या विषयावर आधारित हा अद्वितीय ग्रंथ आपल्या पुढे सादर करताना आम्हाला हर्ष होत आहे. जर आपली इच्छा आहे की आपला परिवार आणि समाज सदाचारी, समृद्ध, सामर्थ्यवान, संस्कारवान, विज्ञाननिष्ठ व राष्ट्रोद्धारक बनावा, तर हा ग्रंथ आपणही अवश्य वाचावा व इतरांना भेट द्यावा. हा ग्रंथ मानव जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. आपण वाचावा व इतरांना देखील वाचण्यास प्रेरित करावे. आपले जीवन मंगलमय व आनंदाने परिपूर्ण व्हावे ह्या कामनेसह आपले धन्यवाद. ग्रंथ प्राप्तिस्थान आर्य समाज डोंबिवली, वेद बिल्डिंग, अंबिका नगर, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व. वेद विज्ञान परिचय या मूळ हिंदी पुस्तकाचे लेखक आचार्य आर्य नरेश, वैदिक प्रवक्ता यांचा परिचय. तप, त्याग, संयम आणि कठोर परिश्रमाने पोषित प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्या आचार्य आर्य नरेश यांनी गेल्या 40 वर्षांपासून अव्याहतपणे वैदिक सिद्धांतांचा, साहित्याचा प्रचार प्रसार करण्यात व्यतीत केली. ईश्वर, ईश्वरीय ज्ञान, वैदिक विज्ञान, यज्ञ, अनुष्ठान, सुसंस्कारित प्रजा, राष्ट्रहित या भावनांची जागृती युवकांमध्ये व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रथम वर्गात M.Tech उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षाची शासकीय नियुक्ती झाली असताना आयुष्य-आरामाची नोकरी त्यागून त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे, आदित्य ब्रह्मचारी, पालन करण्यासाठी नोकरीसह सर्वस्वाचा त्याग केला आणि राष्ट्रहिताच्या यज्ञात स्वतःची आहुती दिली. गुरुकुल कालवा येथे संस्कृत, व्याकरण, निरुक्त, छंदशास्त्र, दर्शन, वेद तसेच उपनिषदे शास्त्रांचा अभ्यास करून वैदिक प्रवक्ता म्हणून वेदविज्ञान प्रचारासाठी देशदेशांतर्गत भ्रमण केले. स्थायी प्रचार प्रसार कार्यासाठी त्यांनी हिमालयाच्या कुशीत, बर्फाळ प्रदेशात, हिमाचल प्रदेशच्या सुरम्य परिसरात उद्गीत साधनास्थली संस्थेची निर्मिती केली. सध्या आश्रमात योग साधना, वैदिक ज्ञान साधना, राष्ट्ररक्षणाचे प्रशिक्षण आदी कार्य सुरू आहे. आचार्य आर्य नरेश यांनी संस्कृत, हिंदी तसेच इंग्रजी भाषेत सुमारे 50हून अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांच्याद्वारे लिखित साहित्याचे 8 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षा, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, धर्म आणि संस्कृती रक्षणाची भावना
माता पित्यामध्ये आदर्श गृहस्थी जीवन, मानवी जीवनात पंचमहायज्ञांचे महत्त्व, सुसंस्कारांचे महत्त्व, नेत्यामध्ये नैतिकता आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यागपूर्ण जीवनाची प्रेरणा देण्याचे कार्य आचार्यजी अव्याहतपणे करत आहेत. आस्था या दूरदर्शन वाहिनीवर वैदिक विषयावर त्यांची अनेक प्रवचने सादर केलेली आहेत. भूकंप, पूर, अवर्षण आदी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी आचार्यांनी युवकांसमवेत अनेक कार्यामध्ये सक्रिय मदत केली आहे. मराठी अनुवादक श्री माधव केशवराव देशपांडे यांचा परिचय. जन्म दिनांक 4 जून 1944, गाव हिप्परगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथे प्राथमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षण आजोळी, तालुका मुदखेड येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण तसेच अभियांत्रिकी स्थापत्य शाखेची पदवी संभाजीनगर, औरंगाबाद येथे झाले. महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागात संभाजीनगर व नाशिक येथे सेवा करून नाशिक येथेच सेवानिवृत्ती 2002 मध्ये घेतली व 2007 पासून पुणे येथे स्थायिक. निवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागासाठी धरण संकल्पन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. 80 धरणांचे संकल्पनाचे कार्य पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इथिओपिया येथे 100 मीटर उंचीच्या धरणाच्या संकल्पनेचा प्रकल्प पूर्ण केला. 1972 मध्ये विवाहानंतर श्री बापूसाहेब वाघमारे IPS अधिकारी यांच्याशी परिचय झाल्यावर आर्य समाज संस्था आणि वैदिक विचारधारेचा परिचय झाला. यातूनच पुढे संस्कृत भाषा, साहित्य आणि वैदिक साहित्याची आवड निर्माण झाली. आर्य समाज संभाजीनगरशी निगडीत होऊन वैदिक साहित्याचे अध्ययन आणि सेवा कार्यात सहभाग घेतला व प्रधानपदाची जबाबदारी 3 वर्षे सांभाळली. पुढे नाशिक येथे समाजाचे कार्य पाहिले. सध्या आर्य समाज पिंपरी येथे ग्रंथालय विभागाची जबाबदारी आहे. या सर्व संस्थेतच वैदिक विद्वानांचा परिचय आणि सान्निध्य लाभले. आर्य समाज नाशिक येथे असताना लिखाणाची आवड निर्माण झाली आणि वैदिक काळात गायींचे स्थान या पुस्तकाचे लिखाण आणि प्रकाशन झाले. गोमातेच्या या सेवा कार्याबद्दल नाशिक येथे नागरी सत्कार करण्यात आला. 1995 पासून महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा या प्रांतीय सभेच्या कार्याची जबाबदारी स्वीकारण्याचा योग आला. सभेचे संचालक तसेच उपमंत्री म्हणून काम पाहिले. आर्य समाज पिंपरी येथे ग्रंथालय विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असताना विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषयावर वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लेख प्रकाशित झाले आहेत. प्रस्तुत वेद विज्ञान परिचय या पुस्तकाचा अनुवाद वाचकांसमोर सादर करताना हर्ष होत आहे. प्रकाशकीय. मराठी भाषेमध्ये चरित्र निर्माण आणि राष्ट्रीय जागृतीच्या दृष्टीने लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या फारच अल्प आहे व जी काही आहे ती महाग असल्यामुळे सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. सत्य सनातन वैदिक धर्माच्या समग्र ज्ञानाने भरलेली पुस्तके तर दृष्टीस देखील पडत नाहीत. नेमकी हीच उणीव भरून काढण्यासाठी सर्वसामान्य वाचकांना परवडू शकतील व त्यांच्या ज्ञानाचे तहान भागवू शकतील अशा ग्रंथांच्या प्रकाशनाचे कार्य आर्य प्रकाशन आणि आर्य मुद्रा पिंपरी द्वारा सुरू करण्यात आले आहे. दुष्टावर सज्जनांचा, असत्यावर सत्याचा, तिमिरावर प्रकाशाचा विजय हा सृष्टीचा नियमच आहे. वैदिक सिद्धांतांचे समग्र ज्ञान करून देण्याच्या दृष्टीने महर्षी दयानंद सरस्वती लिखित सत्यार्थ प्रकाश हा एक अद्वितीय ग्रंथ आहे.
वेदांविषयी सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि जिज्ञासा असते. तथापि संस्कृत भाषेचे अज्ञान आणि मराठी भाषेत वैदिक सिद्धांतांच्या ग्रंथांची कमतरता यामुळे सर्वसामान्यांना वैदिक ज्ञानापासून प्राय अनभिज्ञच राहावे लागते. त्यातच वेदांवर आक्षेप घेणारे अनेक ग्रंथ बाजारात उपलब्ध असल्यामुळे वाचकांमध्ये सत्य ज्ञानापेक्षा संभ्रमच उत्पन्न होत आहे. हीच उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने वैदिक प्रवक्ता आचार्य आर्य नरेश लिखित वेद विज्ञान परिचय या पुस्तकेचा मराठी अनुवाद वाचकांसमक्ष सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रारंभिक वैदिक ज्ञान या विषयाबद्दल जिज्ञासा वाढवण्यासाठी आणि वेदावरील तथाकथित आक्षेपांविषयी तर्कशुद्ध सत्य ज्ञान वाचकांना प्राप्त व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन आम्ही हा ग्रंथ प्रकाशित करत आहोत. मूळ हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्यामध्ये आर्य समाजाचे विद्वान लेखक श्री माधव के देशपांडे यांच्या सहकार्याने आधुनिक मराठी भाषेच्या शुद्धतेनुसार ती सोपी करून प्रकाशन करण्यात येत आहे. आर्ष साहित्य प्रकाशनामागील मुख्य प्रेरणा महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे माजी मंत्री, आर्य समाजाचे विद्वान तसेच हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक पंडित धर्मवीरजी आर्य यांचे असून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आम्हाला नेहमीच लाभले आहेत. संजय आर्य, सदस्य, आर्य समाज, पिंपरी, पुणे. भूमिका: आचार्य आर्य नरेशजी यांचा परिचय 1993 मध्ये नाशिक येथे झाला. आर्य समाज ओझरच्या विशेष कार्यक्रमात ते वेद प्रचारासाठी आले होते. कार्यक्रमानंतर आम्ही त्यांची भेट घेतली व परिचय झाला. आचार्यजी स्वतः अभियंता असल्यामुळे त्यांचा सर्व घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत तर्कयुक्त व वैज्ञानिकाचा असतो. याच भावनेने त्यांनी वेदांचे तर्कयुक्त आणि वैज्ञानिक विवेचन केले आहे आणि या विषयावर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. वेद विज्ञाननिष्ठ असण्याबाबत सामान्य वाचकच नव्हे तर विद्वान देखील अजूनही साशंक आहेत. वेदांना इतिहास ग्रंथ, मेंढपाळांची लोकगीते आहेत असे अनेकांनी संबोधले. तसेच वेदांमध्ये मांसाहार, मद्यपान, पशु तसेच नरबळींचा पुरस्कार केला आहे असे आक्षेप देखील वेदांवर केले गेले. वेदांचा यथार्थाने अभ्यास कोणी केला नाही. वेदांचे योग्य भाष्य उपलब्ध नव्हते. संस्कृत व्याकरण जाणणारे विद्वानांच्या उणीवेमुळे वेदांचे असे अनेक विचित्र व आक्षेपार्ह अर्थ करणारे भाष्य अस्तित्वात आले आणि यथार्थाचा अभ्यास न करता पुढे याच दूषित भाषाला प्रमाण मानून वेदांवर विविध लांछने करण्यात आली. आधुनिक युगात महर्षी दयानंदांनी प्रथम वेदांचे तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ व यथार्थ भाष्य सर्व जगासमोर आणले आणि समस्त जगातील मानवांना आपली समग्र उन्नती करावयाची असेल तर वेदांकडे चला असे ठासून सांगितले. या संभ्रमावस्थेतून बाहेर येऊन वेदांचे खरे व विज्ञाननिष्ठ स्वरूप मराठी वाचक आणि विद्वानांसमक्ष ठेवावे असे नेहमी वाटायचे. ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने आचार्य आर्य नरेश लिखित वेद विज्ञान परिचय या पुस्तिकेचा मराठी अनुवाद होणे आवश्यक आहे असे वाटले. या छोट्या पुस्तिकेत वेदांची विज्ञाननिष्ठता, त्यातील विविध वैज्ञानिक विषयांचे सूत्र रूपातील ज्ञान याबाबत सरळ आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे. या वैदिक ज्ञानाच्या आधारे काही प्रयोग आपल्या विद्वानांनी केले आहेत. त्याबाबत उपलब्ध माहिती तसेच वेदांतील विमानशास्त्र आणि त्यावर आधारित श्री शिवकर बापूजी तळपदे यांचे प्रयोगाविषयी छायाचित्रासह माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्य समाज डोंबिवलीचे प्रधान श्री प्रवीणभाई नारायणभाई पोकार आणि श्री दिलीप वेलांनी यांनी मोठ्या मनाने यासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यांचा आणि आर्य समाज डोंबिवलीच्या सर्व मान्यवरांची मी आणि प्रकाशक आभार मानतो. प्रस्तुत पुस्तिका वाचकांसमोर ठेवताना अत्यंत आनंद होत आहे. वाचकांना हे पुस्तक कसे वाटले ते त्यांनी अवश्य सांगावे. अनुवादात त्रुटी राहिल्या असल्या तर त्या माझ्या असून पुढील आवृत्तीत त्याची सुधारणा केली जाईल. माधव के. देशपांडे, पुणे, दिनांक 2 नोव्हेंबर 2012.